गुरुवारी रात्री मुंबईत दाखल झालेल्या पावसानं आज पहाटेपासूनच आपली उपस्थिती मुंबईकरांच्या चांगलीच लक्षात आणून दिली आहे। मुंबई शहर आणि उपनगरातल्या जवळपास सर्वच भागात सकाळी मुसळधार पाऊस झाला। या पावसाचा मुंबईतील लोकल रेल्वे वाहतुकीवर मात्र काही परिणाम झाला नाही। मुंबईतील लोकल रेल्वे वाहतूक आतापर्यंत सुरळीत आहे। आज, उद्या आणि परवा असे लागोपाठ 3 दिवस मुंबईच्या समुद्रात 4 मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत। त्यामुळे मुंबईकरांनी भरतीच्या वेळी समुद्रात किंवा समुद्राजवळच्या परिसरात जाऊ नयेचं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आलं। मात्र तरीही सुट्टी असल्यानं मुंबईकर लाटा एन्जॉय करण्यासाठी समुद्रावर जातील, पण लाटा एन्जॉय करताना खबरदारी बाळगायला विसरू नका। सध्या तरी मुंबईत पाणी कपात करण्याचा महापालिकेचा विचार नाही। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे महिनाभर तरी पाणी कपातीची गरज नाही, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी स्थायी समिती बैठकीत दिली। महिनाभर पाऊस आला नाही तर कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग राबवला जाईल, असंही त्यांनी म्हटलं। कंत्राटात पैशाचा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंय। कंत्राटदाराचे खिसे भरण्यासाठीच 2009 मध्ये तलाव भरल्यानंतरही कृत्रिम पावसाचे प्रयोग मुंबई महानगरपालिकेने केल्याचं समोर आलंय। मुंबई महापालिकेनं अग्निअवेशन विमानातून तर मॅकॉनी एंटरप्राइजेसला जमिनीवरून ढगाचे बीजीकरण करण्याचं काम सोपवलं होतं। अशा प्रकारे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी 27 कोटी 68 लाख रुपयाचं कंत्राट दिलं गेलं होतं। हा प्रयोग करताना बऱ्याच अनियमितता आढळल्याचं लेखापरीक्षण अहवालातून समोर आलंय। नाशिक जिल्ह्यात बेमोसमी पाऊस आणि गारपिटीनं झोडपल्या गेलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पावसाच्या ओढीनं नवं संकट उभं केलंय। जून महिना मध्यावर आला तरी नाशिक जिल्ह्यात मान्सून आलेला नाही। कांदा उत्पादक शेतकरी यामुळे आता अडचणीत सापडला आहे। मेट्रो 3 स्टेशनसाठी दादरकरांना घर खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत। या प्रकरणी मनसेसह शिवसेनाही आता स्थानिकांच्या बाजूने उभी राहणार आहे। दादरकरांच्या पाठीशी शिवसेना कायम उभी राहिली आहे आणि यापुढेही राहील, अशी ग्वाही शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी झी24 तासशी बोलताना दिली। तर मेट्रो 3ला विरोध कायम आहे, लोकांना त्रास नकोय। दादर आणि इतर भागात मेट्रोनं नागरिकांना दिलेल्या नोटिसांविरोधात शिवसेना आंदोलन करेल, असं युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे मनसेनेही या नोटिशीला विरोध दर्शवला आहे। मेट्रो 3 प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या दादरमधील रहिवाशांशी आम्ही चर्चा करू, अन्य कुणाशी आम्ही चर्चा करणार नाही, असं MMRCLच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केलं। सायन पनवेल टोल नाक्यावर कार, जीप या 4 चाकी वाहनांना दिलेली टोल माफी जनतेच्या हिताची कशी, असा सवाल मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला केला आहे। या टोलमुक्तीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर बोजा पडणार आहे। हा पैसा अखेरीस लोकांच्याच करामधून वसूल केला जाणार असल्याचं मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती अनिल मेनन यांच्या खंडपीठानं निदर्शनास आणून दिलं। सरकारने निर्णयाचा फेरविचार करावा, सरकारला ते शक्य नसेल तर आम्ही तुमच्यासाठी फेरविचार करू, असंही न्यायालयानं म्हटलंय। शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक भरती बंद करण्याचे संकेत दिलेत। शिक्षकांना दिली जाणारी इतर कामं बंद करून शैक्षणिक दर्जा वाढवण्यावर सरकारचा भर राहील, असं सांगताना यापुढे दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतच शिक्षकांचं प्रशिक्षण होईल, असं त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान दप्तरांचं ओझं कमी करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून जून 2016 पासून विद्यार्थ्यांचं दप्तराचं ओझं कमी होईल, असं तावडेंनी म्हटलंय। महाराष्ट्रात मॅगीवरील बंदी कायम असणार आहे। मॅगी बंदी हटवण्याच्या मागणीसाठी नेस्ले इंडियानं मुंबई हायकोर्टात धाव घेतली, मात्र हायकोर्टानं नेस्लेला दिलासा देण्यास नकार दिलाय। त्यामुळे बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी यापुढेही सुरूच राहणार आहे। मॅगी बंदी प्रकरणी उत्तर देण्यासाठी FSSAI या केंद्र सरकारी संस्थेला 2 आठवड्याची मुदत देण्यात आली आहे। या प्रकरणी पुढील सुनावणी ही 30 जूनला होणार आहे। नेस्ले कंपनीच्या मॅगीवर बंदी घालण्यात आल्यानंतर मॅगीचे वितरक आणि दुकानदार पुरते अडचणीत सापडले आहेत। अन्न आणि प्रशासन विभागानं तात्काळ मॅगी बाजारातून परत मागवण्यासाठी वितरकांवर दबाव टाकलाय, तर दुसरीकडे जमा झालेला माल परत घ्यायला कंपनी तयार नसल्यानं छोटे दुकानदार आणि वितरक यांचे कोट्यावधी रुपये अडकले आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकरी महिलेनं आत्महत्या केल्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात सांगितलं। शांताबाई ताजणे असं या महिलेचं नाव आहे। 3 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांनी त्याची भेट घेतली होती। शेतकरी असलेल्या त्यांच्या पतीने आत्महत्या केली होती। त्याच्या भरपाईपोटी मुख्यमंत्र्यांनी शांताबाईंना 1 लाख रुपयाची मदत जाहीर केली होती। या शेतकरी महिलेनं आत्महत्या का केली आणि जाहीर झालेली मदत संबंधित महिलेला मिळाली का आणि नसेल तर त्यामागची कारणं तपासण्याचे आदेश दिल्याचं फडणवीस म्हणाले।
पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर काँग्रेसनं पुन्हा गंभीर आरोप केलेत. बबनराव लोणीकरांनी कौटुंबिक आणि मालमत्तेविषयीची माहिती लपवून ठेवली. लोणीकरांनी आपल्या दुसऱ्या पत्नीचं नाव निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवून ठेवला असा आरोप प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. लोणीकरांच्या घरातील 5 व्यक्तींची नोंदणी ही मतदार यादीत आहेत. या यादीवरून त्यांच्या 2 पत्नी आहेत असं दिसतं. मात्र निवडणूक प्रतिज्ञापत्रात एकाच पत्नीच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे कुटुंब आणि शिक्षणाबाबत खोटी माहिती देणाऱ्या लोणीकरांचा आता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी काँग्रेसने केली. आता नव्या आरोपामुळे लोणीकर पुन्हा एकदा अडचणीत आले. छगन भुजबळांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. भुजबळांच्या विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. खोटी कागदपत्र सादर केल्याबद्दल संजीव खांडेकर यांनी तक्रार दाखल केली आहे. भुजबळांची शैक्षणिक कागदपत्र खोटी असल्याचा दावा तक्रारदारानं केला आहे. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यानंतर आता भुजबळांच्या शिक्षणाचा वाद सुरू झाला. बेदरकारपणे गाडी चालवत 2 जणांना चिरडणारी वकील जान्हवी गडकर हिला 26 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान तिच्या रक्तात चौपट अल्कोहोल असल्याचं वैद्यकीय चाचणीतून समोर आलंय. 100 मिलीमीटर रक्तात 30 मिलीग्राम अल्कोहोल इतकी मर्यादा असते. मात्र जान्हवीच्या रक्तात यापेक्षा जास्त अल्कोहोल आढळल्याचं या चाचणीतून समोर आलंय. दारूच्या नशेत आपल्या समोरच्याला वडिलांना चिरडणाऱ्या जान्हवीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी नोमान साबुवाला यांनी केली. नागपूर सेंट्रल जेलमधून फरार कैदी प्रकरणी 8 जणांविरोधात मोक्का लावण्यात आला. 31 मार्चला नागपूरच्या सेंट्रल जेलमधून 5 कैदी फरार झाले होते. फरार कैद्यांमध्ये राजा गौस टोळीतील 3 आणि इतर 2 समावेश आहे. या प्रकरणी आता हे 5 कैदी आणि त्यांना मदत करणाऱ्या 3 विरोधात मोक्का लावण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडमधल्या बहुचर्चित तालेरा रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचं म्हणजे सावित्रीबाई फुले रुग्णालयाचं उद्घाटन पुन्हा लांबणीवर पडलं. शरद पवार यांच्या हस्ते 6 जूनला हे उद्घाटन होणार होतं, पण अचानक पवारांचा दौरा रद्द झाल्यानं उद्घाटन रद्द करण्यात आलं. आता शरद पवार यांची वेळ घेण्यासाठी स्थानिक नेते प्रयत्नात आहेत. मात्र या प्रकारात सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. आगामी कुंभमेळ्यात महिला साध्वींना स्वतंत्र आखाडा आणि आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी जगद्गुरू शंकराचार्य त्रिकाल भगवंता महाराज यांनी कुंभ प्रशासनाला केली आहे. त्यामुळे आता साधू महंतांच्या धार्मिक सोहळ्यात महिलांच्या हक्काची लढाई सुरू झाली आहे. अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर सोलापुरातही सुवर्ण मंदिर उभं राहणार आहे. श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पुरातन हेमाडपंथी मंदिराला सुवर्ण मंदिराप्रमाणे भौगोलिक पार्श्वभूमी लाभली आहे. त्यातूनच मंदिर समिती अध्यक्ष धर्मराज कडादी यांना ही कल्पना सुचली आणि त्यांच्या विचारातून प्रशांत बिलगुडे यांनी सुवर्ण मंदिराचं नक्षीकाम करण्याचं कामही सुरू केलं. विशेष म्हणजे 4 दिवसातच मंदिर समितीकडे 200 किलो चांदी, सोनं आणि 16 लाखाची रोकड जमा झाली. महागाईचा भडका उडणार असं चित्र दिसतंय, कारण मे महिन्यामध्ये महागाई 5.1% वाढली आहे. डाळी, भाज्या आणि फळांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्याचा थेट फटका हा सर्वसामान्यांना बसतोय. मे महिन्यात 16.62% डाळी महागल्या आहेत. 2014-15 मध्ये जवळपास 2 अब्ज टन डाळीचं उत्पादन कमी झालंय. गेल्या वर्षातील डाळीचा हंगाम विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकल्यामुळे यावर्षी डाळीचं उत्पादन घटणार असून डाळीचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकार 60 ते 70 लाख टन डाळीची आयात करणार आहे. याचा थेट परिणाम म्हणजे डाळींची दरवाढ अटळ आहे. राजस्थानमध्ये वऱ्हाडच्या बसवर विजेची तार पडून 15 जण ठार झाले तर 26 जण जखमी झालेत. राजस्थानच्या टोक अजमेर जिल्ह्याच्या सीमेवर हा प्रकार घडलाय. हे वऱ्हाड मोरला गावी लग्नासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. या बसमध्ये एकूण 41 जण प्रवास करत होते. मृतांमध्ये 8 लहान मुलांचाही समावेश आहे. दरम्यान जखमींवर पचेवरा आणि मालुपुरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदेंनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख तर गंभीर जखमींना 2 लाखाची मदत जाहीर केली आहे. घरात मृत पावलेली बहीण आणि 2 पाळीव कुत्र्यांच्या मृतदेहासोबत कोलकात्यातला एक व्यक्ती राहत असल्याचं उघड झालं. एका घरात आग लागल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस तिथे गेले असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला. पार्थडे असं या विकृत व्यक्तीचं नाव आहे. पार्थची मोठी बहीण हिनं 6 महिन्यापूर्वी आपल्या लाडक्या कुत्र्याचा मृत्यू झाल्यावर खाणं पिणं सोडून दिलं. काही दिवसात तिचाही मृत्यू झाला. मात्र पार्थ या 3 मृतदेहांसोबत राहत होता. गुरुवारी पार्थच्या वडिलांचा घरात जळून मृत्यू झाला. त्यानंतर तपास करत असताना पोलिसांना पार्थचं वागणं विचित्र वाटलं. त्यानंतर पार्थची चौकशी केली असता चौकशीत वाघ उघड झाली. पार्थला पोलिसांनी मनोरुग्णालयात दाखल केले.
बोगस पदवी प्रकरणामुळे सध्या अटकेत असलेले दिल्लीचे माजी कायदा मंत्री जितेंद्र तोमर यांच्यावर टोमॅटो आणि अंडाफेक करण्यात आली। बिहारच्या भागलपूरमध्ये हा प्रकार घडला आहे। दिल्ली पोलिसांना तोमर यांनी चौकशीसाठी तिलक मांझी विद्यापीठात नेलं होतं। त्यावेळी विद्यार्थ्यांनी टोमॅटो आणि अंडाफेक केली। तोमर यांनी विद्यापीठाची बदनामी केल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे। 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे। देशभरातून हा दिवस साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारमधील मंत्री हा दिवस साजरा करण्यासाठी उत्साही आहेत। याच योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी योगाचा अभ्यास केला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।